प्रवेश केलाय. अंतिम 3 मध्ये दाखवणारा पहिला संघ तो ठरलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी आपण पाहतो इथे आपल्या संघाच्या धावांचं खातं इथे फलंदाज यशने उघडलंय. प्रणित हा गोलंदाज आपण पाहिलं तर प्रणितने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. महत्त्वपूर्ण अशा पहिल्या षटकात धाव रोखण्याची खूप चांगली कामगिरी त्याने आतापर्यंत केली. पाहूया सामन्यात तो काय करतोय. इथे चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसी घेण्याचा चेंडू आपल्या उंचीचा तो इथे फायदा करतोय. आपण पाहिलं तर उंचपरी गोलंदाज आणि त्याचबरोबर जर हाय ॲक्शन असेल तर मात्र खेळपट्टीकडून त्या गोलंदाज साह्य देखील मिळतं. अतिरिक्त उसळी प्राप्त होते. तीच उसळी या चेंडूवरती प्राप्त झाली गोलंदाज प्रणितला. त्यामुळे पहिल्या चेंडू 2 धावा आल्यानंतर दुसरा चेंडू त्यांनी निर्धाव टाकलाय. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होणार का? निश्चितच होतोय. क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. पहिला फलंदाज बाद होतोय. जागृती थळ संघाचा. डीजेला संधी. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं तर प्रतीक फलंदाजीसाठी येतोय. प्रणितसाठी आपण पाहतोय इथे पार्श्विक येते. जर प्रणितने विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर प्रणितला सन्माननीय अरविंद माने शिंदे गटाचे समर्थक यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. इथे दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅक विकेट. सलग दुसरा झटका देतोय गोलंदाज प्रणित. डीजे होत आहेत त्यामुळे डीजे इथे वाजवलं जाणार नाही. 2 चेंडूची 2 विकेटचं पतन आपण पाहतोय आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे ती म्हणजेच गोलंदाज प्रणितला. मित्रांनो या स्पर्धेमध्ये बऱ्याच हॅट्रिक आपण पाहिल्यात. काही हॅट्रिक नाही तर काही इतिहासच घडले असं म्हणावं लागेल. जिथे आपण पाहिलं तर एका सामन्यात सलग 5 चेंडूवरती 5 विकेट प्राप्त केल्या गेल्या आणि अंतिम चेंडूवरती मात्र विकेट मिस झाली आणि निर्धाव षटक ते आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 5 षटका देखील लगावले गेले. हा देखील इतिहास आहे. आणि अंतिम चेंडूवरती गोलंदाजाला म्हणजे क्रिकेटला सन्मान दिला गेला. अंतिम चेंडू षटका लगावला गेला नाही. आणि आज आपण पाहिलं तर आजच्या नाईटमध्ये अमेय गुरव कणकेश चिराड संघाच्या गोलंदाजाने जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपये कॅश प्राइज असेल. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि सन्मानित छोटम शेठ यांच्या पुरस्कृते पारितोषिक मिळेल. इथे आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक इथे होत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रणितची. हे जे पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी त्याचबरोबर सन्मानित छोटम शेठ यांच्या पुरस्कृते त्याचबरोबर मिनिडोर संघटना अलिबाग रेवस आणि त्याचबरोबर मिनिडोर संघटना सन्मानित छोटम शेठ त्याचबरोबर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी त्याचबरोबर सन्माननीय अरविंद माने या सर्वांच्या पुरस्कृत आपण पाहतोय या विकेटसाठी गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
यानंतर हे जे पार्श्विक आहे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हे पार्श्विक कंटिन्यू असणार आहे. ते म्हणजेच उर्वरित 2 षटकांसाठी दोन्ही गोलंदाजांना देखील नवीन गोलंदाजीसाठी येतोय. प्रीत आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. प्रीत आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे झेल होण्याची संभावना आहे. पहिला चेंडू ते विकेटचं पतन होत आहे. इथे काय झाले पहा, फलंदाजांची इथे रांग लागली. फलंदाज एकामागोमाग एक बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजेला पुन्हा एकदा संधी. जी विशेषण ते दर्शवणारं गाणं आपण सर्वांनी ऐकलं. पहिल्या षटकातच आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं ते म्हणजेच प्रणितने. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय प्रीत देखील या षटकाची सुरुवात करते. आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती प्रीतने ते विकेट प्राप्त केले. आत्तापर्यंत आपण पाहिलं तब्बल 4 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आहे ती म्हणजे केवळ 2 धावा. ऋषी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू होती तो देखील गोल्डन डकचा शिकार होतोय. 5वा फलंदाज बाद होतोय. निम्मा संघ इथे गारद झालाय तो म्हणजेच जागृती तह संघाचा डीजे. पाच फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर हितेश आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे ती म्हणजे गोलंदाज प्रीतला. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, सन्माननीय छोटम शेठ, त्याचबरोबर मिनीडोर संघटना रिवर्स अलिबाग, त्याचबरोबर सन्माननीय अरविंद माने या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हे पार्श्विक असेल. जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज गोलंदाज प्रीतला मिळेल. प्रीत आपण पाहतोय हॅट्रिक हॅट्रिक बॉल घेऊन प्रीत. इथे हॅट्रिक होत नाहीये मात्र चांगला चेंडू. केवळ आपण पाहिलं तर इथे एकच धाव मिळेल. मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला ते धावा जमवून देत नाही आहेत आणि एकमागोमाग एक विकेटची रांग लागलेली आहे. खऱ्या अर्थाने सलवऱ्यांची जोडी आणि मधल्या फळीतील फलंदाजाचा फलंदाजी क्रम ज्याप्रमाणे उद्ध्वस्त झालाय एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी क्रम कोसळताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक चेंडू ते विकेट प्राप्त करण्याची प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा आपल्या पायाने प्रयत्न केला होता गोलंदाज प्रीतने. मात्र एक चोरटी धाव इथे घेतली जाते. या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या झाली आहे 4 धावा. खूप कमी वेळेत चित्र आपण पाहतो जिथे विकेटची संख्या ही धावांच्या संख्येपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळते. हे चित्र मात्र धावफलकावर या सामन्यात पाहायला मिळत आहे जिथे 4 धावा आहेत आणि 5 विकेट गमावल्या गेल्यात. फलंदाजाला यशस्वी करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक प्रफुल्ल पाटील यांच्याकडून केला जातोय. खूप ग्रामपंचायत खंडाचे शिवसेनेचे सदस्य आहेत शिंदे गटाचे. त्याचबरोबर आमचे मित्र देखील आहेत. धाव संख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे यष्टीरक्षक नक्कीच चांगली कामगिरी करतोय. काय कमालीचे षटक आहे बघा. पहिल्या षटकात आल्या 2 धावा, या षटकात आल्या केवळ 2 धावा. 2 षटकामध्ये केवळ
4 धावा धावफलकाला लागल्यात. धावांसाठी संघर्ष करावा लागते, झगडावं लागतं इथे. तर गोलंदाजांनी मात्र कमालीचं प्रदर्शन केलंय. बापदेव खंडाळे संघातील गोलंदाज मात्र एकापेक्षा एक असे गोलंदाज आहेत हे दाखवून देत आहेत. आणि त्यांचा पहिल्याच सामन्यात आपल्या अप्रतिम गोलंदाजीने आपल्या संघाला विजयरेषा ओलांडून देणारा जितू पाटील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. मित्रांनो, या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता आणि त्यानंतर 5 चेंडूमध्ये 3 धावा संख्या डिफेंड केली होती आणि सामना जिंकून त्यानंतर आपण पाहिलं तर मागे वळून बघितलं नाही, सलग सामने जिंकले आणि ते अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले. आणि या सामन्यात आत्तापर्यंत आपण पाहिलं तर प्रीत आणि त्याच्या साथीला असलेल्या प्रणित या दोन्ही गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने भेद गोलंदाजीच्या नजराने ते पेश केलाय. पाहूया जितू पाटील काय करतोय, कारण अंतिम षटकात आता मात्र केवळ आणि केवळ मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल, तो म्हणजेच जागृती तळ संघाच्या फलंदाजांकडून. स्ट्राईकवरती आपण पाहतोय ओमला नॉन सेकंडवर आहे, फलंदाज हितेश. जितू पाटीलचा पहिला चेंडू, या चेंडूवरती कोणती धाव येत नाही, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर यांचा चेंडू टाकला जातोय. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या गोलंदाजाने ज्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे, प्रत्येक षटकात आपल्या ते प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरलंय. कमीत कमी धावा प्रत्येक षटकात त्यांनी दिल्यात. मात्र इथे ओमला काहीसं वेगळं करावं लागेल तरच इथे धावा जमतील, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे जणू काही प्रत्येक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, प्रत्येक धावासाठी झगडावं लागतं. इथे एक प्रकारे दडपण दबाव प्रस्थापित केला, या दबावाला झुगारून द्यावं लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. इथे अपील केलं जात आहे, जोरदार अपील आहे, मात्र पंच सांगताय चेंडू अतिरिक्त उशी घेऊन पावती आधवला होता. चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला असता. चांगली गोलंदाजी या षटकात पहिल्या 2 चेंडू विकेट प्राप्त केली नसली तरी फलंदाजाला कठीण प्रश्न विचारले जात आहेत. गोलंदाज जितू पाटील कडून पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी या षटकातील. इथे मात्र स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे झेल टिपण्याची संधी होती, झेल निसटतोय आणि फेकही अचूक नाही, त्यामुळे इथे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आपण पाहतोय अजून एक फलंदाज बाद झालाय. डीजेला पुन्हा एकदा संधी. आणि हॅट्रिक संपादन करण्यासाठी शेवटची संधी, कारण अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. चेंडू हवेत आहे, झेल होणार की षटकार? निश्चितच षटकार येतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला भिरकलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला संधी. आणि पुढील सामना सिद्धिविनायक शिराड डोंगरी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे दिलदार बागदंडा. चला टॉस साठी यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. इथे चेंज होणार का? इथे आपण पाहतोय फर्स्ट सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये इथे झेल टिपला जातोय, चांगला झेल टिपला जातोय आणि ओमची खेळी देखील संपुष्टात येते. फलंदाज क्रमांक 7 तंबूच्या आशाला डीजेला संधी. ओमने जो षटकार लगावला त्याने धावसंख्या दुहेरी अंक गेलेली आपण पाहतोय. अन्यथा आपण जर पाहिलं तर विकेटची संख्या धावांच्या संख्येपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामुळे आता धावफलकावरती 11 धावा लागल्यात. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय आयुष साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजीसाठी येतोय. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय.
एक धाव इथे पूर्ण होईल. या एकेरी धावने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकाकडे पाहिले तर आपण तब्बल 8 गडी बाद धाव फलकावर 12 ही धावसंख्या लागले. या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमधील सर्वात कमी धावसंख्या इथे या सामन्यात जागृती थ संघाच्या नावासमोर जोडली जाते. क्रिकेट म्हटल्यानंतर यश अपयश येतच. क्रिकेट म्हटल्यानंतर जर आपण पाहिलं तर रेकॉर्ड्स हे येतातच. कधी सर्वोच्च धावसंख्या तरी धावसंख्येचा निश्चांक देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण पाहतोय कोणत्या संघाला नकोस असे रेकॉर्ड इथे जागृती थ संघाच्या नावावरती जोडला जातोय. कारण 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये त्यांना केवळ 12 धावा करता आल्यात. मात्र 13 धावा ते देणार का प्रतिस्पर्धी संघाला. कारण प्रयत्न तर नक्कीच केले जातील. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो असं म्हटलं जातं जोपर्यंत अंतिम षटकापर्यंत लढणारे संघ बऱ्याच वेळेला बरेचसे उलटफेर करतात. पाहूया जागृती थ संघ कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपला खेळ दाखवतोय. चला टॉससाठी या दिलदार बागदंडा संघचा कर्णधार लगेच यायचे. यजमान संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला दिलदार बागदंडा संघ आपल्या कर्णधाराला त्वरित पाठवायचंय टॉस करण्यासाठी. तीन षटक 18 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 13 धावांची. एक क्लोज स्कोरिंग मॅच कमी धावसंख्येत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना झाला तर कदाचित आपल्या पहिल्या षटकातच सामन्याचे निकाल पाहायला मिळेल. मात्र पहिल्या षटकात धाव रोखल्या गेल्या विकेट्स पटकावल्या गेल्या तर अंतिम षटकापर्यंत देखील हा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला टॉस करण्यासाठी दिलदार बागदंडा संघाचा कर्णधार आलेले आमचे पंच सन्मान्य शरदजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच दिलदार बागदंडा संघाच्या बाजूने. बघा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तो नाणेफेकीचा कॉइन किती लकी आहे बघा. तो कॉल देखील कर्णधाराने घेतला कलेक्ट केलाय. 3 षटकांचा सामना आहे. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतुराज बाबी. तर सनवीराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच फलंदाज यश आणि पप्या. पप्याला सर्वच आपण ओळखतो. चांगल्या लीग्स मध्ये आपल्याला तो खेळताना पाहायला मिळतो. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून देखील त्याची वर्णी बऱ्याच वेळ लागलेली आपण पाहतो. खंडाळे गाव म्हटल्यानंतर पप्याचं नाव नक्कीच क्रिकेटमध्ये अजूनही घेतलं जातं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋतुराज बाबी एक यंगस्टर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत झेल टिपला जातोय. अप्रतिम रनिंग कॅच आपण पाहतोय आणि फलंदाज इथे पहिल्या चेंडूवर बाद होतोय. डीजेला संधी. बॅटर सागर येतोय तिसऱ्या क्रमांकावर. सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये ती म्हणजेच बाबदेव खंडाळे या संघाची. कारण 13 धावांचं आव्हान आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज विकेट प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच बाबदेव खंडाळे या संघाचा. उजव्या बाहेरचा चेंडू इथे अडबॅटिंग चेंडूला खेळून करत जात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना त्याप्रमाणे खेळ सुरू आहे असं मी म्हणेन जागृती थ संघाचा. एक तर धावा कमी त्यानंतर एकेरी धाव खेळताना आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. याचा अर्थ इथे एकूण मिळतील त्या म्हणजेच 5 धावा. दोन चेंडूंमध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकाला लागली ती म्हणजेच 5. गोलंदाज ऋतुराज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
या चेंडूला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळून केलं जात आहे. बघा पप्प्याकडे सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे ते टेम्परमेंट आहे, बराच वर्षाचा अनुभव देखील आहे. कारण जेव्हा आपण जास्त सामने खेळतो, वेगवेगळ्या खेळाडूंबरोबर आपण सामने खेळतो, तेव्हा आपल्याला संधी मिळते. त्यावेळेस आपण बऱ्याच सिच्युएशन पाहतो सामन्याच्या, त्यानुसार आपण खेळ दाखवतो. त्याच खेळ पप्प्या इथे दाखवतोय. ते मात्र चांगला चेंडू, जसे बाहेरचा चेंडू थोडासा लेझी आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज. या चेंडू जागेऊन खेळण्याचा प्रयत्न, नो फूट मुवमेंट, त्याची कमतरता, फुटवर्कचा अभाव, त्यामुळे बॅट आणि चेंडूमध्ये बरं मोठं अंतर. कोणती धाव येत नाही. षटकाचा विचार केला आत्तापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. पुढे सहज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज दिशेला खेळून खेळत आहे, खराब, गच्चाळ आणि सुमार क्षेत्रक्षण मी म्हणेन. या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावांची मोहर उमटवली जाते. डीजेला संधी. जे 10 धावा फुलायला लागल्यात. मी आधीच म्हटलं कदाचित आपल्याला पहिल्या षटकातील सामन्याचे निकाल पाहायला मिळेल, कारण धावसंख्या विशेष नाही आहे. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती किती धाव मिळणार ते पहा. 1 धाव, दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. या 2 धावाने पण पाहिलं तर स्कोरचा लेवल दोन्ही संघाची धावसंख्या समान झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक स्थिती आपण पाहिली तर दोन्ही संघ समान स्थितीत. याचा अर्थ उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये विजयी धावेची आवश्यकता बापदेव खंडाळे संघाला. विजय नाही तर अंतिम 3 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी ही एका धावेची आवश्यकता, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला तो म्हणजेच माऊली लेन वर्सोली संघ. दुसरा संघ जवळपास आपलं स्थान निश्चित करतोय. गोलंदाजीसाठी येतोय आयुष्य साखरकर. इथे आपण पाहतोय या चेंडूला भिरकवलं जातंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, बेग हिट. आणि हा सामना आपण पाहतोय तब्बल 9 गडी, त्याचबरोबर 11 चेंडू राखून जिंकलाय आणि आपलं स्थान अंतिम 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय तो म्हणजेच बापदेव खंडाळे हा संघ. अभिनंदन बापदेव खंडाळे संघाचं हार्ड लक मी म्हणेन ते म्हणजे जागृती थळ संघाचं. कारण टॉप 3 मध्ये पोहोचण्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं या सामन्यामध्ये त्यांना खूप कमी धावसंख्येतून रोखलं गेलं. फलंदाजांची हाराकिरी, फलंदाजांची खराब कामगिरी, अपयशी कामगिरी, कारण रॉंग शॉट सिलेक्शन, आणि त्याचमुळे त्यांना या स्पर्धेत आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये प्रवेश